थंडीच्या दिवसांमध्ये सूप प्यायची मजाच काही वेगळी, म्हणून आज बनवायला घेतलं टोमॅटो सूप. आई तू माझ्यासाठी सूप बनवते का? कोणतं बनवू? टोमॅटोचं बनवते का? ओके. ठीक आहे. थंडीचे पण दिवस सुरू होते आणि रुहीची पण डिमांड होती की सूप प्यायचं, म्हणून टोमॅटो सूप कशाला, अजून हेल्दी बनवायचं म्हणून मी त्याच्यात ॲड केलं एक गाजर आणि बीट. साधारण 3 टोमॅटो आणि 1 बीट असं प्रपोर्शन मी घेतलं होतं. त्याच्यासोबत थोड्याशा लसूण पाकळ्या आणि कांदा हेही घेतलं होतं. गाजर छान किसून घेतलं, टोमॅटो, कांदा, बीट हे सगळं चिरून घेतलं आणि हे सगळं ॲड केलं कुकरमध्ये. मी याच्यात एक छोटीशी मिरची पण ॲड करते, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका, पण छान टेस्ट येते म्हणून मी ॲड करते. कुकरमध्ये हे सगळं ॲड केलं. त्याच्यात अजून छान टेस्टसाठी म्हणून दालचिनी, तमालपत्र, थोडीशी लवंग आणि मिरी हे सगळं ॲड केले, म्हणजे जे काही खडे मसाले आहेत त्याचा छान असा अरोमा येतो, सुगंध छान येतो, म्हणून मग हे सगळं ॲड केलं आणि कुकरला लावलं. कुकरला साधारण 3 ते 4 शिट्ट्यात हे सगळं शिजून जातं. बीटमुळे थोडीशी एक शिट्टी जास्त घेतली. त्यानंतर थंड झाल्यावर जे काही खडे मसाले, मिरची आपण टाकलं होतं ते बाहेर काढून घ्यायचं, म्हणजे ते दाताखाली येत नाही जरी चुकून राहिलं तरी. आणि त्यात ॲड केलं मी एक गुळाचा खडा आणि माझ्याकडे जे ब्लेंडर होतं त्याने ते ब्लेंड करून घेतलं. तुम्ही मिक्सरमध्येही करू शकता. आणि छान ते गाळून घ्यायचं, म्हणजे खडे मसाल्याचं जर काही राहिलं जरी असेल तर ते निघून जाईल. आणि अशी छानशी प्युरी राहिल्यानंतर कुकरच्याच भांड्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, बटरही टाकू शकता, पण मी घरचं तूप ॲड केलं. त्यात टाकली प्युरी, थोडंसं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर, म्हणजे अजून छान टेस्ट येईल म्हणून. आणि हे सगळं उकळेपर्यंत, म्हणजे 5 ते 7 मिनटं उकळायला लागतात, तोपर्यंत मी एक ब्रेडची स्लाइस घेऊन ते एअर फ्रायरमध्ये थोडंसं तूप लावून त्याला भाजून घेतलं, लाईक ब्रेड क्रम्स. कारण रुईला ना बाहेरच्या सारखं सगळं लागतं आजकाल घरी पण, म्हटलं चला तसंच सेम वाटावं म्हणून मी हे करून घेतलं. आणि मग काय झालं आपलं सूप रेडी. तुम्हाला पाहिजे तर वरून थोडंसं क्रीमही ॲड करू शकता किंवा घरची साई ॲड करू शकता.